ताटभर जेवलंय मस्त पैकी होईल. तू ऐसे नहीं बनेगा, मुझे मालूम है. अरे तुझे मैं बचपन से जानता हूँ, बहुत लालची है, बहुत लालची. इसकी कीमत जानता है तू? अगर ये तुझे मिल जाए, समझो अगर ये तुझे मिल जाए, हाँ हाँ समजा पकडायला जातो तो क्या होगा? मजा येते. मजा आएगा. चौथा चुका करून बघतो. तू भी अमीर आदमी बनेगा. म्हणजे मी श्रीमंत होतो. हाँ, मेरी तरह अमीर आदमी बनेगा. तेव्हा तर बघते कसं होतं. लेकिन मैं तुझे ही दूंगा ये. लेकिन तुम्ही माका देता नाही. तुझे ही दूंगा. लेकिन अगर तू मेरे हर एक सवाल का जवाब सही तरह से दोगे तभी. आता काय तुमचा सरळ सरळ सांगा पाहिजे. तो बताओ, कहाँ शादी में गया था और किसकी शादी में गया था? ये लो, और जल्दी बताओ. शादी. सरकार हाँ, कहाँ गया था? बसा बसा. बैठने का तो अभी मन ही नहीं कर रहा है मुझे. आता माझ्याकडे बघा. होतो समोरचं डोंगर. तू थोड़ा दूर रह के बात करो. होतो दूर रह के बात करो. होतो समोरचं डोंगर. सामने दिखने वाले हो पहाड़. होय होय. पहाड़. आगे बताओ, आगे बताओ. ह्या डोंगराच्या पलीकडे पठार 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 पठार. यहाँ से नहीं दिखेगा, वहां तक जाना पड़ेगा. लेकिन आगे बढ़ो. पहाड़ के पीछे रवणारो मधुकर आपलो. मधुकर. हो आपलो उसे तो मैं बचपन से ही जानता हूँ. होतो. तो उसका क्या हुआ? अहो त्याचाच लगीन क्या? झाला. मेरे बुरान नगर में रहने वाला मधुकर, उसकी शादी हो गई झालं लगीन. और मुझे पता तक नहीं. हा. मधुकर, नहीं छोड़ूंगा मैं उस मधुकर की बीवी को. लेकिन वासु, तू मेरा मुंह क्या देख रहा है? काय करू. तू मेरा मुंह क्या देख रहा है? काय करू. मेरा नमक खाता है तो मेरे लिए ही काम करता है. होय होय होय. तुमच्यासाठी तो अभी तक तू यहाँ खड़ा क्यों है? काय करू. जाओ उस मधुकर के पास जाओ. इतक्यात ना उसे बोल दो अपनी बीबी को मेरे पास भेजने के लिए मैं राह देख रहा हूँ. जाओ. सरकार तू अभी तक यही खड़ा है. ऐकून घ्यावा. त्या मधुकराचं वाद जातले जवळ. का तुम्ही सांगलाय ना ते का मी सांगतले. ऐकलो तर ठीक, नपेक्षा तुम्ही क्यों नहीं सुनेगा वो? इस बुरा नगर के रीति रिवाज के चलते होय ना. उसे सुनना ही पड़ेगा. जाओ 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 यहाँ से. मधुकर, कितने दिन मुझसे छुपाएगा ये बात? मैं आ रहा हूँ मधुकर. अपनी बीवी को मेरे हाथ में लेने के मैं आ रहा हूँ. हृदयी तुला भरवली घेते मिठून डोळे. हृदयी तुला भरवली घेते मिठून डोळे.
सगळ्यात आठवतं ते आई बाबांचा आनंद. त्यापेक्षा या श्रीमंत घराण्यात पडले खरं. यांचे रीतिरिवाज जाणून घेता घेता यांचा स्वभाव कसा असेल कोणास ठाऊक. तरी पण यांच्या मर्जीनं आणि यांची मर्जी राखणं हे मला कळतंय. म्हणूनच तर आईनं सांगितलं तसं सगळं सगळं स्पष्टपणे मी त्यांच्याशी बोलणार आहे. वाट बघते कधी एकदा येतील ते. सासूबाईंचा आशीर्वाद घेतला आणि इथं आले तरी पण भीती वाटते मला. कारण आई बाबांचा सवास हा रोज होता आणि आज मात्र माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. म्हणूनच तर हे देवा, इतरांच्या नजरेनं नाही तर समाजाच्या नजरेनं योग्य जोडीदार तू दिलायस, पण तोच स्वभावानं दे, म्हणजेच माझं जीवन सुगमय होईल. दिवसभर त्यांच्या सहवासात इतरांच्या साक्षी नव्हते. हळू बोलले, एक दोन शब्दच बोलले, पण आता मात्र मला ते सगळं सगळं सांगायचंय. मला त्यांना सगळ्यात भीती वाटत होती ती आई बाबांचा निरोप घेता घेता. एवढा हा आनंदाचा क्षण आता मला मिळाला. पण त्यापूर्वी ज्यांनी लहानपणापासून मनापासून प्रेम केलं ते माझे बाबा वयात आल्यानंतर 2 पावलं दूर राहून प्रेम केलं आणि तेच माझे बाबा. आज माझं लग्न झालं. आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत होते खरं, पण 2 हात दूर राहून त्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं ते आज सगळं त्यांच्या डोळ्यात पाहिलं. मला त्यांचा आनंद पाहायचा आहे आणि तो सुद्धा माझ्या सुखी संसारानं. याच्यासाठी त्यांची ओढ, त्यांचे डोळे काय सांगत होते हे लक्षात राहिलं माझ्या. म्हणूनच तर आसवांनी भरल्या नयनांनी त्यांनी मला निरोप दिला. आई रडली बरोबर आहे, पण बाबांनी मिठीत घेऊन रडले ते मात्र खूप वेगळं वाटलं. ज्यांनी आतापर्यंत दूर राहून माझी काळजी केली तेच माझे बाबा मी त्यांच्या हातून जात असताना रडले. सुखी हो पुरी आणि त्यापेक्षा सुखानं संसार कर, हे त्यांचे बोल. आपलंही घरणं श्रीमंत होतं, आता ही माझं घरणं श्रीमंत आहे. या लग्नाच्या पहिली रात्री देवा अनेक प्रश्न उदाहरण आहेत, पण तरी पण यांच्या समोर स्पष्ट बोलावं याच्यासाठी त्यांची वाट बघते. खूप काही सांगायचंय, त्यापेक्षा खूप काही ऐकायचं त्यांच्याकडून. म्हणूनच तर मन उदित झालंय. कधी एकदा येतील असं वाटू लागलंय मला. ते आले ना की सगळं काही बोलेल, तोपर्यंत काही आठवत नाही असं वाटतं मला. म्हणूनच तर लवकर या. मीच काय ह्या मंदावलेल्या समयी वाट बघताय आणि या सदनात जसं काही माझ्या स्वप्नांचा महागच आहे असंच वाटू लागलं. सासूबाईंचा आशीर्वाद घेतला खरं, पण इथपर्यंत पोहोचवताना गेल्या सगळ्या राशी होत्या. आता मात्र कुणी नाही. तरी पण असो, जी ताईनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं एवढंच कळतंय मला आणि स्पष्टपणे मला ते सगळं सांगणं हेच ठरविलंय मी. म्हणूनच तर वाट बघते. हे अधीर मन माझे, हे अधीर मन माझे जाहले सगळ्याच्या.
आणि देवगुरु अग्नी साक्षी ब्राह्मणाच्या वतीनं आम्ही आमच्या जीवनात सप्तपदी चाललो. देवदेवतेचा आशीर्वाद घेतला आणि रजनीचे प्रशांत वातावरण निर्मित झालं आणि असस्थळी आशन कक्षेपर्यंत माझं आगमन झालं. पण आज विवाहाबद्ध आम्ही झालो. दोन ऋणानुबंधाचे धागे एकत्र आले खरे, पण अनोळखी एकमेकांची असल्या कारणानं ओळखी एकमेकांची पटवून घेण्यासाठी काही कालांतर लागेल. पण कशी पटवावी या शयन कक्षा मंदिरात पाऊल ठेवलंय. कोणी येते कोणा हे मधुमती आला सुद्धा उदंड आयुष्य परमेश्वर तुला आपण ह्याच वारण आला म्हणजे तसं या शयन कक्षा मंदिराला एकच प्रवेशद्वार आहे. तसं नाही, मग मी इकडून गवाक्षा घरातून दिसतात का बघत होते. दिसलो नाही म्हणून मन आतुर झालं होतं. नाही म्हणजे हो नाही. घाबरण्याची गरज नाही, कारण हे शयन कक्षा मंदिर तुझं आहे. ही शय्या अगदी सजवून ठेवलेली आहे. मी नाही केलं. मग तिथं सांगलं आज दाशिनी केली. आज यातलं मी काहीच केलं नाही. काय आणू तुमच्यासाठी? काही गरज नाही. आणि सासूबाई मी येताना सांगितलं कायच सांगितलं विचारायला हवं म्हणून पद्धत असते. वा. म्हणजे एकंदरीत माझ्या आईनं आपल्याला सांगण्याची कृती केली, काय आणू गोडा? पण थोडा मोठ्यांचे विचार आचरणात आणले यातच सारं सर्वस्व मला मिळालं. हो बसा ना. काय आणू तुमच्यासाठी गोड आंबट तिखट? मुळीच नको, फक्त दूध घेऊन ये. सुखमय जीवनाचे शब्द बोलावे हा. यासाठी तर केवळ आजची रात्र आहे. नाही, मला बोलायचंच आहे. इथं उभं राहून बोलू? कुठेही राहा, हे क्षण कक्ष तुझा आहे आणि याच्यावर अधिकार तुझा असल्या कारणानं आम्हाला प्रथम येतेवेळी विचार तुमचा घेतला पाहिजे. हे आता माझं आहे. म्हणजे बरं. आपलं लग्न झाल्याच्या नंतर हे सारं घरदार प्रपंच ही घरची सारी श्रीमंती तुझीच आहे. बरोबर आहे, पण आता हे माझं आहे, हे माझंच आहे. सगळं असंच असणार आहे. मी तिथं उभं राहून बोलू? कुठेही राहा, तुझ्या मनाला वाटेल, तुझ्या बुद्धीला पटेल तिथं उभी राहा. हा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सांग ना. तेच ऐकण्यासाठी माझे करणं उत्सुक झालंय. ऐका ना, लहानपणापासून ना हा. माझं प्रेम होतं. काय? हो, म्हणजे अगोदर सांगितलं पाहिजे असतं.
हा हा पण आता सांगणं बरोबर आहे ना. हा आई म्हणाली खरं खरं असेल ते सांगायचं म्हणून. हा. लहानपणापासून माझं प्रेम होतं. कुणावर? आवडीनं मयूर पक्षी सांभाळला होता. म्हणजे मयूर पक्षावर होतं. तर माझ्या मनात भीती निर्मित झाली. कारण तू म्हणालीस बालपणापासून माझं प्रेम चालू होतं म्हणून आज तुझा माझा विवाह झालाय. एवढाच पिल्लू मी आलं माझ्या होतं. मनात संशय निर्माण झाला. एवढाच पिल्लू मी आलं होतं. हा त्यावेळी त्याला पंखही नव्हते ना. त्यापासून म्हणजे मयुराबद्दल मोराबद्दल बोलते. हो, हो. असू दे. त्याच्याबद्दल प्रेम असेल हा. पण जीवन असेपर्यंत त्या मयुरावर प्रेम कर. ऐका ना हा पण आता येताना मात्र अडथळा निर्माण झाला. कुणाचा? आई म्हणाली नेऊ नकोस म्हणून. मयुराला. इकडे आणलंच नाही. बरं झालं आईने चांगला सल्ला दिला तुला. हो. कारण मयुरा येते वेळी आणलं असतं ना तर त्या मयुराबरोबरच प्रेम करत तिथं बसली असतीस. माझं लग्न केलेलं वायात गेलं असतं. तेव्हाच मला वाटतं ती असं म्हणाली. हा म्हणून थोड्या मोठ्यांची शिकवण फार गरजेची असते. लग्न झाल्यानंतर बसू बस ना. हा मंचक तुझा आहे. मला आईनं सांगितलं होतं. सारा आईनच सांगितलं. तुझ्या मनाचं काहीच नाही. माझ्या मनाचं कसं असणार. लग्न पहिल्यांदाच झालंय ना. लग्न पहिल्यांदाच होत. म्हणून आईनं सांगितलं की ते आल्यानंतर त्याच्या पाया पडायचं. अरे बापरे. पाया पडले हा. मी तरी पण त्यांची सेवा करायची. पण तत्पूर्वी त्यांना काय हवं नको ते विचारायचं. ते विचारून झालं तुम्हाला खरंच दूर नको ना. मुळीच नको. बर तुझ्या आईने सुसंस्कार जे काही तुझ्यावर केले आणि बोलून दाखवण्याची जी कृती केली त्यातूनच माझ्या जीवनाचं सारं सार मला मिळालं. अजून आईनं सांगितलं होतं हा? हा तुमची सेवा करायची. म्हणजे करू ना. आईने सांगितलं तेच सांगत राहणार का आता इथं? नाही मग? तिच्या मताप्रमाणे जर म्हणजे वागलं ना बरोबर आहे. तर संसार सुखी होतं. अगदी बरोबर आहे. म्हणूनच तर कारण आई हा पहिला गुरु आहे प्रत्येकाचा. हात लावू शकते ना. हा? हे काही विचारणं झालं. कारण देवगुरु अगदी साक्षी ब्राह्मणाच्या वतीने हाती हात धरून सप्त फेऱ्या मारण्याची कृती केली. त्यावेळी विचारलं पाहिजे असतं हाती हात धरून. बघा ना त्या माझ्या सगळ्याला मंदिराची शोभा आली. तुम्ही इथं आले. पण मंद अशा वाईगळी वाहताय. या तुळशीचा सुगंध सगळ्या महालावर पसरलाय. अरे वा. प्रसन्नता वाटते ना. अशा एकांतात अशा या मंद प्रकाशात मला फक्त एवढंच कळतंय या मंदिरात माझ्या आता ही वृंदावन माझंच आहे ना. हा. आईने सांगितलं नाही. नाही इथलं कसं आई सांगणार. म्हणजे माझ्या आईने म्हटलंय. वृंदावनात माझ्या ती तुळस ही सदैव असे डोलत राहिली पाहिजे. अशी डोळत राहणार ती. मी तिचं पूजन करायचं. प्रीता भाव बघितले.
वृंदावनात माझ्या वृंदावनात माझ्या तुळस डोलते. किती आनंददायी दिवस आहे. ती असेच तेजोमय राहावी मला पण वाटतं. थांबू नकोस. परमेश्वराच्या कृपाशानं फार चांगलं फार चांगलं ऐकलं. एक विचार का विचार सनी. हे बा, लग्न तुझा आणि माझं झालंय. पूर्णपणे अधिकार माझ्यावर तुझा पोचतोय, तुझ्यावर माझा आहे. अर्थात जे काही तुला विचारायचं असेल ना, आनंदाने विचार. माझ्यावर तुमचा अधिकार आहे हे अगदी मनापासून सांगितलं. खरं तेच सांग. मला कळत नाही. तुमच्या स्पर्शात मला परकेपणा वाटतो. काय माझ्या स्पर्शात परकेपणा वाटतोय? नाही, आता का असं काहीच नाही. आता बघा, मी परकपणा कशाला मागे? ऐका ना, तुझा आणि माझा विवाह झालाय. आता ओघ यापुढं सुखाची स्वप्न पाहणं हे एकमेकांचं कर्तव्य आहे. ऐका ना, आता ओघ ना, मी तुमचा हात हाती घेतला, तुळशी वृंदानाकडे बोल दाखविला. पण का कुणास ठाऊक तुमच्या स्पर्शात मला वेगळेपणा वाटला. मला असं वाटू लागलं की तो स्पर्श माझ्यासाठी नाहीच आहे. असं का बोलतेस तू? माझा स्पर्श तुझ्यासाठी नाही, अजून दुसरा आहे कुणासाठी? अजून एक मला वेगळेपणा वाटला. वेगळेपणा? हा, दुसरा वेगळेपणा असं काय वाटतोय मला तुझ्या? मी तुमच्या चरणाशी बिलगले, तुमची चरण सेवा करत होते. एकाएकी तुम्ही दचकन उठलात, त्या बाजूला काहीतरी पुटपुटलात आणि नंतर तुमचे डोळे पाणावले. मला सांगा, एकाएकी तुम्ही उठलात का? कुठं? एकाएकी तुमचे डोळे पाणावले. अगं तुझं आणि माझं लग्न झालं, काय बोलावं याचा विचार माझ्या मनी वावरत होता. कोणत्या शब्दाने बोलण्यासाठी सुरुवात करावी आणि आनंदाचा क्षण म्हणून डोळे पाझरले. हे लग्न तुमच्या पसंतीनं आहे ना? माझ्या पसंतीला? हो. अगं ज्यावेळी तुझ्या आई बापाच्या संमतीनुसार आणि माझ्या आई बापाच्या संमतीनुसार हे लग्न करण्यासाठी नाही तुझ्या आई बापापर्यंत गेलो, त्यानुसार संमतीने लग्न झालं. नाही, माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. माझ्या आई बाबांच्या संमतीनं, तुमच्या आई बाबांच्या संमतीनं हे बरोबर आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे आहेत ना. अगं माझ्या मनात जर तू नसतीस, अडकत आहात तुम्ही. तू जर माझ्या मनी जर तू नसतीस, नाही, मला सांगा, तर मी तुझा विचार केला नसता, त्याच वेळी लग्न मोडलं असतं मी. मग तुम्ही अडकवता का? कुठं? तुमचं अगं मी कुठंच अडकवत नाही. कसं आहे, तुझा आणि माझा आजचा दिवस आहे, एकमेकाशी कसं संधान साधावं हाच विचार माझ्या मनी. म्हणून बोलण्यासाठी शब्द मुखाग्री बाहेर येत नाही, एवढा तडथळा होतोय. तुमच्या गळाभरून आले. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता. नेमकं काय आहे ते? एका शब्दात आपली मार करून माझ्या मनातील प्रश्न निर्मित करून प्रश्नाचं उत्तर तर मिळवणार नाही. तुम्ही आता काही पुटपुटलात का? नाही, कुठं पुटपुटलो? मी तुला सुखात ठेवीन की नाही हाच प्रश्न माझ्या मनी वावर. पण मला सांगा, नाही तुम्ही मनाजवळ घ्या ना. मग असं असताना तुमच्या माझ्यात एका हाताचं उंदर का? कसं आहे, अजून पूर्णपणे आपला परिचय झाला नाही आणि असं असते एकमेकाला दृढ आलिंगन देण्यास कृती होईल, पण एकमेकाच्या संवादानुसार घडणं फार गरजेचं आहे. आता हो, आताच तर तुम्ही बोलला की जसा माझा तुझ्यावर अधिकार तसा तुझा और माझ्यावर तुमचा. खरं तेच सांगतोय मी. या तुमच्या बोलण्यात अधिकार वाटतच नाही मला. अधिकार वाटत नाही, आपुलकीपणाही वाटत नाही. वेडे आहेस तू. अगं कसं वाटणार नाही? अधिकार नसता, आपुलकी नसते, प्रेम माझ्या मनात नसतं. तू माझी सहचरण आहे हे जर मी विसरलो असतो तर इथं आलो असतो का मी? काहीतरी माझ्यापासून लपवत आहे ते, जेणेकरून माझ्यापासून हे दूर जात आहे. नक्कीच विचारायला शब्दाने हिच्या मनाची समजूत काढावी. संसाराच्या सुरुवातीला
जर माझ्या मनात यांच्या मनात माझ्याबद्दल जर किलमिश असेल तर ते मला कळायला हवं. हे सांगतात की मी मनापासून प्रेम करतो, पण हे वरवरचं बोलणं काय ग? त्यापेक्षा जसजशी मी यांच्या जवळ जाते तसतसे माझा विचार न करता काहीतरी वेगळे विचार यांच्या मनात आहेत, जेणेकरून त्या विचारानं आमची एकोरपता भंग होते. काय विचार असते? कशाचा विचार करते? आई बापाचं घर सोडलं म्हणून विचार करतेस का? नाही, आई बाबांचं घर सोडलं म्हणून विचार नाही करते, पण एकाएकी तुम्ही माझा हात सोडता, तुम्ही माझ्यापासून दूर जातात म्हणून मला वेगळेपणा वाटतं. नेमकं काय आहे ते? अगं वेगळेपणा नाहीस आणि नेमकं काहीच नाही. खरं ते मी सांगतोय तुला. नेमकं काय नाही? नेमकं काय नाही. मी तुझ्यापासून कशाला लपतोय? अगं शेवटी सुखात आणि दुःखात साथ देणारी तुम्ही माझ्या माझ्या जीवनात तू आहेस. तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करता. अगदी मनापासून. तुमचं लग्न मनासारखं झालं. अगं मनासारखं म्हणजे काय? तुला पाहता क्षणी माझ्या मनात तू भरलीस. तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता. अवश्य. किती हा, किती प्रेम करता सांगा. केवळ जीवन माझं असेपर्यंत सदैव माझं प्रेम तुझ्या जीवनासाठी मी सुपूर्द करणार आहे. हाच हात हाती दिला होता ना? हा, याच हाताच्या आधाराने हाच हात दिला. याच्यानंतर मला जीवन काढायचं. हो, ऐका ना, ऐका ना, सांगते ना. याच हाताच्या आधाराने मला जीवन काढायचं आहे ना? हो. हाच हात माझ्या जीवनाचा आधार आहे. कोणा? खरं आहे. मग मला सांगा की हा तर आधार माझ्या जीवनाचा आधार आहे. हाच आधार आहे ना? मग ना, हा तर तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करतात. ब्राह्मणाच्या वतीने मी तुला हात धरला. सदैव सुख देण्यासाठी हात घेतला. तोच माझा हात तुझ्या मस्तकी हिलण्याचा प्रयत्न करते. मला सदैव सुख देणारा हात का करतो? मधुमती, का करतो तुम्ही? तो हात माझा येऊन तुझ्या मस्तकी ठेवण्याची कृती करते. तुमच्या जीवनात तो माझा हात तुझ्या मस्तकी मी कधी ठेवणार नाही. मला सांगा, आणि तुझी फसवेगिरी मी कधी करणार नाही. तुमच्या जीवनात कोणी दुसरी स्त्री आहे का? माझ्या जीवनी दुसरी स्त्री असती तरी मी तिचा विचार केला असता, पण माझ्या जीवनातील जे काही कर्म आहे, माझ्या जीवनातील जे काही दुःख आहे ते मात्र तू विचारू नये. आणि त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून तू घेऊ नये. का? एकाच गोष्टीसाठी. मी तुमच्या अर्धांगिनी दिवसभर अग्नी नावाच्या साथीने आपण शपथ घेतली आहे. हा, मग मी जर तुमची अर्धांगिनी आहे तर मग तुमच्या मनातील विचार मला सगळे कळायला हवे. माझ्या मनातील विचार कळायला हवे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार नवऱ्याने बायकोला सांगायचं असतो. तुमची सुखदुःखाची वाटेकरी आहे ना मी. अर्थातच. मग मी जर नुसती नावापुरती आहे की तुमच्या मनात आहे? पण नवऱ्याची जर कर्मगती असेल तर ती कर्मगती बायकोला त्याने कधीच सांगायची नसते. अहो असं का म्हणता? याच्या नंतर प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाचा दुःखाचा घालवायचा आहे. मग असं असताना तुमच्या जीवनात जे काय घडलंय पूर्वी ते मला कळायला हवं ना. मला सांगा, मला बोला तुम्ही की तुमच्या मनात असं काय आहे. आणि तुम्ही जर मला बोलणार नसाल आणि मनापासून जर माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या रक्ताची शपथ देण्यासाठी मी घाबरत होतो. मी तुम्हाला आवडते ना? शेवटी माझा मरमोर घाबरण्याचा प्रस्ताव तुझी. आता मला सांगा, मी तुम्हाला आवडते ना? नाही ग, तू मला आवडतेस. तू माझ्या जीवनाची माझी साथीदार नाहीस. मग मला सांगा, मी तुमच्या जीवनाची साथीदार नाही, पण माझ्या जीवनाची व्यथा, माझ्या जीवनाचं कर्म आणि माझ्या जीवनाचा दुःख मी तुला कसं सांगू ग? तुमची व्यथा, तुमचं कर्म, तुमचं दुःख कोणत्या शब्दाने मी तुला कथित करू? या सगळ्यात मी सहभागी होणार आहे. पण मला विश्वासात ठेवून सांगा, सहभागी होणार आहेस? असं कोणतं दुःख नाही. असं कोणतं कर्म मधुमती, अशी कोणती जीवन माझा दुःख ऐकल्याच्या नंतर तुझ्या मनाचा कोण नाही. म्हणजे तुम्ही मला सांगणार नाही माझ्या रक्ताची शपथ तुम्ही बोलणार आहात? नाही, तुझ्या रक्ताची शपथ मी बोलणार नाही. मग मला सांगा, माझ्या मनात जी भीती आहे ती फक्त आहे ते तुझ्याबद्दल आहे. माझ्या
माझी सहचरण म्हणून दुसरा दर्शी कन्या मी माझ्या घरी आणले. मग ऐका, तिला सुख देण्यापेक्षा दुःखाच्या तोडण्याची कृती माझ्याकडून होणार आहे. आई बाबांनी विचार चांगला केलाय माझा तुमच्याबद्दल. असं असताना आई बाबांचा आशीर्वाद आणि मी तुमच्या चरणाशी एकनिष्ठ असताना मला कसल्याही सरगड्याचं वय नाही वाटत. पण मला सांगा, असं कोणतं शैल्या रक्ताची शब्द वाहण्याची कृती तू केलीस. मला सांगा. मग माझ्या जीवनाचं मर्मवेदक दुःख काय हे तुला जाणून घ्यायचं आहे. सांगा, ऐक, सांगा मला. असं सांगण्यासाठी जेणेकरून तुमच्या मुखांनी शब्द ओठाच्या पकडीत तो दकडबंद होतोय. कोणत्या शब्दानं तुझ्या मनाची मन धरली. माझ्या रक्ताची शपथ मोडणार नाही बोलणार. मग मला सांगा ना. मी तुझ्यासाठी आहे, तू माझ्यासाठी. मग रक्ताची शपथ कशी? मी जर तुमच्यासाठी आहे तर सांगा मला, असं काय घडलंय? माझ्या जीवनाची व्यथा ऐकणार आहे. सांगा. मग काय सांगा. मी तुझ्या सदने आलो. शनै शनै तुझ्या आनंदात मी रममाण ठरव. तुझ्या आयुष्यवादनाला माझा आयुष्यवादन मी देण्याची कृती केली. पण माझ्या मनातल्या व्यथा, माझ्या मनातल्या भावना फक्त मन माझा भीती होतं. या मनाला कसं मी सांगू? मला कळलं. या मनाला मी कसं आवरू? या मनाची मी कशी समजूत घालू? यासाठीच विचारणार आहे की पाऊल माझं या तुझ्या स्वयंकक्षेत. ऐका सांगते. अवनी रावळच्या साक्षी मी शपथ घेतली. माझं पाठीविरुद्ध राखणं माझं कर्तव्य आहे. काही असू दे. पण लक्षात ठेवा, मी दुःखातही तुमच्याच बरोबर असणार. मग मन घट्ट कर. पाषाणाप्रमाणे तुझा मन घट्ट कर. माझ्याबद्दल तुम्हाला शंका आणि ऐक, या बुराणपूरची ख्याती किती आहे. ऐका. या बुराणपूरच्या रीतिरिवाज आहे. ऐका सांगते. या बुराणपुरावर असणारी सत्तेचा चौकट आहे. घुसळून टाकले अश्रू. आता सांगा मला. हो. मग ऐक, सांगा. हे दिसतंय ते सारं बुराणपूर आहे. आणि बुराणपुरात गणित श्रीमंत आम्ही वावरतोय गोरगरिबांसाठी. पण या बुराणपूरचा सत्ताधारी कोण आहे तर बुराणशाह होय. बुराणशाह. पण त्याचा आता काय? त्याच्या शब्दानुसार हे बुराणपूर चाललं जातं. पण त्याचा आता काय संबंध? त्याचा संबंध तर आहे या बुराणपुरावर. म्हणजे कारण त्याने या बुराणपुरावर सत्तेचं धोकट ठेवलंय. कसलं? मला वाटेल बुद्धीला पटेल त्याप्रमाणे या बुराणपुरावर स्वतःची सत्ता प्रस्थापित करतोय. कसली? सत्ते पुढे पुढे आतापर्यंत शहाणपणा दाखवण्यासाठी नसपटवला नाही. पण त्या सत्तेसाठी आताचा काय संबंध? एकच संबंध आहे. कोणता? या बुराणपुरात त्याने प्रथा ठेवलेली आहे. आणि ती प्रथा कोणती असते तर केवळ या बुराणपुरात ज्या तरुणात आणि ज्या तरुणीचं लग्न होईल त्या तरुणानं आपल्या भार्येसमोर शय्या सोबत न करता पहिला दिवस शय्या सोबतीचा कोणता असेल तो बुराणशाह. तुझ्या मनातला दोन जाईल मन सावध करणार नाही. म्हणून तर मी तुला आतापर्यंत सांगायचा प्रयत्न केला. पण मला सांगा, ही प्रथा माझ्या आई बाबांना माहिती होती का? तुझं गाव या पंचक्रोशीतील आहे आणि पंचक्रोशीत होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे या बुराणपुरात आतापर्यंत चालत आलेली सत्ता, चालत आलेला रीतिरिवाज पुढे वाचा फोडण्यासाठी आतापर्यंत नाही. मला मान्य नाही. हे तुला मान्य नसेल, मला मान्य नसेल, पण शेवटी तो राक्षसापर्यंत ही वार्ता करोनाकडे गेली आहे. आणि शेवटी स्त्रीच्या लालसेने केवळ मदनमस्त झालेला तो बुराणशाह. पण मी तुम्हाला खरं सांगतो, तुझ्या सौंदर्य त्यासाठी येणार ते तुमचं कृत्य नाही. त्याला कारण या चरणाशी मी एकनिष्ठ आहे आणि तुमच्याशिवाय मी इतर कोणाही पुरुषाचा विचार करणार नाही. माझं बोलणं सांगते. तुझ्या मनाची शपथ घेऊन तुझ्या मनाची व्यथा, तुझ्या माझ्या देवाची शपथ घेऊन शकत नाही. मला तुम्ही वाचवायला हवं. मला तुम्ही वाचवायला हवं. सत्यामध्ये वचन
एकाच पतीचं पाणी ग्रहण केलंय. अर्थात माझा शेल, माझा प्रांत प्रदेश मी परपुरुषाच्या हाती कधी देऊ शकणार. माझं रक्षण करा. प्रत्येक स्त्रीला शेवटी आपलं शेल आणि प्रांत तेज हे सर्वश्रेष्ठ आहे. मी तुमच्या पाया पडते. तुमच्याशिवाय पाया पडण्याची गरज नाही. पाया पडण्याची गरज नाही. मधुमती, आणि मला ती मानली नाहीये. आज प्रथा या ब्रह्मपुरच्या एकाक्षरी तुझ्या मनाचा तोल गेला. पाण्यात पडलेल्या ठिकाणाप्रमाणे तुझा हृदय या क्षणी पिंगाळून गेलाय. मला वाचवा. माझं रक्षण करा स्वामी. माझं रक्षण. हा दया याचना केवळ तुझ्या पतीजवळ करते. माझं रक्षण करा. तुझं रक्षण करणं, तुला सुखात ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. मधुमती, आतापर्यंत हा रीतिरिवाज कोणत्याही सांगण्यासाठी कोणी तत्पर झाला नाही. आता पुराण शाहची असणारी सत्ता पण या सत्तेपुढे शहाणपणा गाजवण्यासाठी कुणी गेला नाही. आणि जो गेला तो जिवंत या जगात राहिला नाही. आपण याच्यावर एक उपाय. आपण घराण्याची रीतिरिवाज न बाळगता आताचे काळोखाचा फाटा घेऊन तुम्ही आणि मी कुठेतरी दूर जाऊया. आपण त्याच्या दावडीत नाही सुटणार. आपण कुठेतरी दूर जाऊया. तर शेवटी तो आम्हाला शोधून काढेलाच. तू काय म्हणालीस, माझ्या शिवात रक्षण केलं पाहिजे. हे प्रथा काही सांगले पाहिजे. काय माझाही मुखातील निर्वाणीचे शब्द आहे. आतापर्यंत कुणाला साध्य झालं नाही. ते असाध्य मला साध्य करून दाखवायचं आहे. ते कसं माहित आहे का? एक वेळ माझा प्राण मी तुझ्यासाठी देईन. एक वेळ माझा प्राण मी माझ्या पत्नीसाठी देईन. माझं रक्षण. पण हा पुराणपुरचा रीतिरिवाज मोडण्यासाठी, त्या सैतान रूपी पुराणशाला प्रतिशोध देण्यासाठी मी तत्पर ठरेन. मला वाच. चिंता करू नकोस. मला त्या दुष्ट दुराचारी अधर्म अत्याचारापर्यंत गेली असेल तर करू नका. ओ राज्य लालसेना, शेणकक्षाच्या बाहेर कुणाच्या तरी गलबलीचा आवाज येतोय. मधुमेहा वैरी आवाज आहे. सुरक्षित आहे. चिंता करू नकोस. तोपर्यंत माझा देहात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत माझ्या सहचाराचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मधुकर बाहेर. आवडू नकोस. मधुकर. गोड पुराणशाह म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी आपण तत्पर ठरला. एक ही बात के लिए अशी कोणती गोष्ट? तुम्हारी शादी हो गई. हे सारा केवळ रयतेला माहित आहे. तो ये पूरा नगर का रीति रिवाज भी तुझे मालूम होगा. पूर्ण ज्ञात आहे. तो उतने रीति रिवाज के चलते अभी तक तूने अपने बीवी को मेरे पास क्यों नहीं भेजा? एकाच गोष्टीसाठी आतापर्यंत सत्ताधारी तुम्ही आहात. सत्तेचा धोका प्रत्येकाचा केवळ प्रत्येकावर ठेवण्याची कृती आपण केलात. आणि त्या सत्तेनुसार ज्याचं लग्न होईल त्या लग्नाची पहिली रात्र म्हणजे स्वाल रात्र साजरी करण्यासाठी आपण त्या स्त्रीला घेऊन जाण्याची कृती करतात. पण मला पटलं नाही. आतापर्यंत कित्येकाने तुम्हाला प्रतिकार केला नाही. पण आज प्रसंग माझ्या जीवनात निर्मित झाला. शेवटी लग्न काय सहचारणीचा संगपण कोणता तत्वाने कसं करायचं असतं हे तिच्या नवऱ्याला पूर्ण ज्ञात असतं. म्हणून जीवनाला शब्द दिला. तो शब्द पाळण्यासाठीच या मधुकराला केवळ आपली सहचारणी तुमच्यापर्यंत पाठवली नाही. मधुकर, तू गलत सोच रहा है. इसका अंजाम बहुत बुरा होगा. इससे पहले मैं और गुस्सा हो जाऊं. पुराणशाह, अरे करुण करुण हाथो आपण करुण करुण काय करू शकता? या गावातील प्रत्येकावर केवळ सुडागणे उठवू शकता. आमच्या घरावर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण बघू शकता. पण मी का पाठवलं नाही याला कारण आहे का? कारण एकच, या बुराणपूरवर लादलेली सत्ता, या बुराणपूरवर चालत आलेला रीतिरिवाज
आज या मधुकरचं लग्न झालं त्या लग्ना दिवसापासून मला मोडकरी सांगायचं आहे. मला परंपरा पुराणपुरातून संपवायची आहे. म्हणूनच माझ्या सहचरणाला तुमच्यापर्यंत घेऊन आलो नाही मी. आज तक किसी की हिम्मत नहीं हुई आणि तेच हिम्मत आणि तेच हिम्मत हा मधुकर दाखवण्यासाठी तुमच्या समोर आहे. और जिसने भी ऐसे हिम्मत की उसका अंजाम सिर्फ एक ही होगा, उसकी मौत. एक वेळा हा मधुकर संपला तरी चालेल, पण या निद्रिस्त त्याला रयतेच्या डोळे तरी उघडतील. तो असा पाजारी होता, त्याला शाळ देण्यासाठी मधुकर आतापर्यंत घडला. स्वतःचा प्राण मधुकरने गमवलं, एका स्त्रीच्या रक्षणासाठी गमवलं. म्हणून केवळ इतर सारे तरुण जागृत होतील आणि आपलं जीवन सुखमय तरी करतील. ये मधुकर, मुझे नकार देने का मतलब तेरी मौत होगी. अपनी जान से खेल रहा है तू अभी तक मुझे जानता नहीं. जीवन माझं संपलं तरी झालंय, पण आज एका स्त्रीच्या वारसाला, स्त्रीच्या हट्टासाठी आणि स्त्रीला पटपणाचा हास धरून इथपर्यंत येण्याची कृती केली. एकच माझा प्रश्न तुला आहे, हे पुराणशाह, आपण पटावृत्तीचे पुराणशाह, मग मला सांग रे, आज हिंदवी स्त्रियांजवळ वाकडा नजराने पाहून त्यांची इज्जत लुटण्याची कृती करतोय. आमच्यासारखा हिंदवी तुमच्यासारख्या आया बहिणींपर्यंत गेला असता, त्यांची इज्जत लुटली असती तर काय केलं असतं? किसकी हिम्मत है, किसकी हिम्मत है इतना करने की? यहाँ की रीति रिवाज वो आज के रीति रिवाज नहीं है, कई बरस पहले से ये रीति रिवाज चलता आया है. म्हणजे तुमच्या आया बहिणी या शिलान्य तत्वाने आमच्या काही वारंवार सोडलेल्या आहेत का? अरे म्हणूनच केवळ तुला शाळ देण्यासाठी मी तुझ्या समोर उभा आहे. तो तेरी जान लेकर ही मैं तुम्हारी बीवी को मैं लेके जाऊंगा. असताना कोणता तत्वाने तू स्पर्श करता मला पाहिजे. तुमने अपने पैरों के नीचे दोन दिसाची सगळी गादी, दोन दिसाची, दोन दिसाची, दोन दिसाची सगळी गादी. कुणी जाऊ रे तुला अंती सोडपर्यंत माझा जीवन आहे तोपर्यंत कुणी जाऊ रे अंती. पहिला तिराची पहिला तिराची खासाई गटा स्मरतोय सहारा तुझा द्यारा. तुझे सर्वरंगी रूप उदारा, तुझे सर्वरंगी, तुझे सर्वरंगी, तुझे सर्वरंगी रूप उदारा. काले स्वांग कुणाला खेळ तुझा भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. तुझा देव येतो तुला भेटल्या, तुझा देव येतो, तुझा देव येतो, तुझा देव येतो तुला भेटल्या. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड
कल्याण शांभवी प्रसिद्ध वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते. महादेवांची भार्या म्हणून महादेवी, शांभवी मुद्रेत जगाचं चिंतन करणारी देवी म्हणून शांभवी देवी. एवढंच कशाला तर भक्तांच्या हाकीला त्वरित धाव ठेवणारी त्वरिता तुळजापूर निवासी म्हणून ओळखले गेले. आणि या जानकुजीच्या कुलाचं कुलदैवत म्हणून आज प्रख्यात झाली अशी तुळजापूर निवासिनी मशी कुलदेवता आई तुळजा भवानी देवी. आई तुझ्या चरणी या तुझ्या दासाचा या जानकोजीचा साष्टांग प्रणाम साष्टांग प्रणाम. खरंच दुतळी भरून वाळला जलाशयाचा साठा एकाएकी शुष्क व्हावा. हिरव्यागार वनराईनं नटलेला ही वनश्री आगीच्या भक्षस्थानी पडावी. सुवर्ण अलंकारानं मंडित असणारी देवी क्षणार्धात अलंक्याची पार्वती व्हावी. हा प्रकार तरी काय म्हणावा, हा प्रकार तरी काय म्हणावा. या पुराण नगराच्या दिशेनं आज माझ्या कानी पडणाऱ्या एक एक वार्ता ऐकून मन व्यथित होते. या पुराण नगरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करता करता मन सदैव दुःखी होते. आणि ज्या जानकोजीनं या जगाच्या ठाई स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो तेलाचा व्यवसाय चालू केला, तो तेलाचा व्यवसाय सुद्धा माझा बंद पडला. का तर माझी सहचारणी माझी धर्मचारणी माझी साथ सोडून मला अंधावर टाकून या जगाचा निरोप घेतली झाली. आणि म्हणूनच सुगीचे दिवस माझ्या जीवनात नाही ते नाही, पण आज खऱ्या अर्थानं कष्ट म्हणते काय यातना म्हणते काय हे दुःख माझ्या जीवनात मला भोगावं लागते. पण माझ्या दुःखाचा विचार नाही, माझ्या वेदनांचा क्षणभर सुद्धा विचार मी माझ्या जीवनात केला नाही. पण पाय अमरान नगरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेनं मन चिंतेत बनतंय. कारण ज्या स्त्रीचं या विश्वाच्या खाली लग्न होते या पुराण नगरात सगळी संसाराची स्वप्न उराशी बाळगून जी कन्या आई बापाच्या गृहाचा त्याग करून नवऱ्याच्या संसारी प्रवेश करते. मधुचंद्राच्या रात्रीची स्वप्न जी स्वतःच्या जीवनात पाहते अशा नववधूचं जीवन मधुचंद्राच्या रात्री उद्ध्वस्त होते. याच्या मुळाशी कारण कोण असेल तर या पुराण नगराचा अधिकारी होय, पुराण नगराचा शाह पुराण शाह. किती दिवस चालणार आहे, किती दिवस घडणार आहे. मग या नगरात जर का माझ्यासारखा भक्त तुझी भक्ती करून सुद्धा या भक्ताच्या डोळ्यात दुःख घडणार असेल, हे जर का दुष्कर्म घडणार असेल, आई काय करावं या तुझ्या भक्तानं. याच्यासाठी आज माझ्या मनाची घालमेल आई माझ्या मनाचे तळमळ मी तुला कथन करण्यासाठी आलोय. याच्यासाठी अगं दुष्ट शक्तीचा संवार करणारी दुष्टांचा विमान करणारी म्हणून या विश्वाच्या ठाई साऱ्या जगानं तुला ओळखलंय. या साऱ्या जगानं तुझा गुण गौरव गायलाय. म्हणून आता फक्त तुझा धावा आई, आता फक्त तुझा धावा हा तुझा भक्त करतोय. माय भवानी तुझे करू माय भवानी तुझे करू खुशीत जाए सेवा
मानून घे भवानी माय भवानी माय भवानी सेवे करू कुशीत शिराये करू
झालेला हा जीव एक सारखा थरथर कापतोय. काय म्हणू आणि पोरी अगं ये पोरी काय झालं अगं बोल ना तुझे बाबा त्याच्यात कोणी दिसत नाही. तुझे बाबा तुझ्या सोबत होते. तुझे बाबा तुझ्या सोबत होते. काय झालं बाबा लाईट जास्त तुझ्या बाबांच्या बाबतीत काहीतरी घडलंय. घडलंय कोणी खडवलंय अगं बोल ना ग अगं काय ब्राईटनेस बोलता येत नाही. हे विश्वविधात्या परमेश्वरा काय रे भगवान अरे काय पाहतोय हा चातकोची देवा तुझ्या कुंतल्यातून साकारलेलं हे रत्न देवा अरे या रत्नाला जन्म घालता घालता हे सौंदर्य पाहता पाहता देवा तू सुद्धा भाव विसरलास. सारं काही देता झालं माझ्या सौंदर्य भावने जीवन देवा मोठ्या द्यायला विसरलास. देवा मोठ्या द्यायला विसरलास. अरे खाऊ नकोस उठ उठ म्हणतो उठ पैसे बाबा संकट दे तुझे बाबा संकट दे शाही शाही तेव्हा खरी गेली शाही तुला सोडून गेली. जन्मताच आईचा आधार नाहीसा झाला पण होता नव्हता तो सुद्धा बापाचा आधार तुझ्यापासून दुरावला गेला. पोरी घाबरू नकोस. मला कळतंय मला कळू लागलंय तुझं दुःख मला कळतंय ग. शांत शांत हो. आता इथपर्यंत आलीसच या जानकोजे पर्यंत तू आलीसच. आईचं छत्र सुद्धा तुझ्या माथ्यावर नाही ग. नव्हता बापाचा आधार सुद्धा दुरावला गेलाय. माझा ऐकशील मी सांगतोय तसं ऐकशील का ग. न जाणू नका अगं या समाजात वावरताना याच्या पुढे कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे काही सांगता येणार नाही. आणि म्हणून तुझ्यासारख्या या कोवळ्या जीवाला या जगात मुक्तपणे सैर संचार करताना अगं कित्येक श्वापद कित्येक हिंस्त्र श्वापद लांडगे हे
आता तुझ्या सारख्या जीवाचा चोळामोळा करण्यासाठी टाकलाय. त्याच्यासाठी मी तुला नाही जाऊ देणार. मी या समाजाच्या या स्वापदाच्या लक्षात नाही. मी तुला नाही बोलते. जर तुझी इच्छा असेल का माझ्यासोबत तुझे बापा तुला भेटेपर्यंत राहशील का ग माझ्यासोबत? राहशील? खरंच माझ्यासोबत राहशील? अगं मी सुद्धा ऐकतोय. कारण माझ्या जीवनात सुद्धा माझा चालता वर्ष आधार दूर गेलाय. पण आज माझ्या देवीची करुणा भागता भागता आज माझ्या देवीने माझी इच्छा पूर्ण केली म्हणायला हरकत नाही. आज बाळ रूपानं पोरीच्या रूपानं तू माझ्या सन्मुख उभी झालीस म्हणून बापाचं हृदय क्षणभर माझं जास्त झालंय. यापुढे मी तुझा बाप आणि तू माझी बाळ. मी तुझा बाप तू माझी बाळ. मी जरी परिस्थितीत हतबल असलो ना तरी सुद्धा तुझ्यासारख्या जीवासाठी मी वाटेल ते करेन. आणि तुझ्यासाठी मी वाटेल ते करेन. आज जिथं माझी देवी तुझ्या रूपानं माझ्या डोळ्यासमोर माझी अंबा आज तुझ्या रूपानं माझ्या समोर आली. आणि म्हणूनच आता मला सुद्धा तुला नाव ठेवायचं वाटलं. तुला मला नाव ठेवायचंय. मी तुझा बाप आणि तू माझी बाप. म्हणूनच याच्या पुढे माझी अंबिका समाधान वाटलं. क्षणभर निर्माण झालेलं दुःख तुझ्या येण्यानं दूर झालंय ग. पण राहता राहिला प्रश्न रोजी रोटीचा. माझा तेलाचा व्यवसाय होता पण तो बंद झालाय. पण आता तुझी साथ जर का मला असेल ना तर बंद पडलेला माझा खाण्याचा व्यवसाय सुद्धा मला चालू करता येईल. याच्यासाठी माझ्या व्यवसायात मला मदत करशील? मदत करशील? मग तुझी चिंता करू नकोस. तुझी साथ जर का मला लाभली ना तर माझा व्यवसाय पुनश्च जोमानं चालणार आहे. पण काय माहितीये आता काही दिवसावरच माझ्या देवीची यात्रा आहे. आणि म्हणून या देवीच्या यात्रेसाठी मला जायचंय. याच्यासाठी मी नसताना तू घरी एकटी राहशील ना? कुठं मी यात्रेला जाणार आहे. तुळजा तू येणार माझ्या देवीच्या तुला यायला आवडेल? खरंच तू येणार? तर का माझ्या देवीचं दर्शन घेण्याची इच्छा तुझी असेल तुझ्या इच्छेच्या आड मी येणार नाही. आणि म्हणून आता यात्रेची तयारी करण्यासाठी आणि आपला व्यवसाय पुनश्च चालू करण्यासाठी आता आपल्याला इथं थांबता उपयोगात सेवा तयारी करायला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. हो उभी आहे नदीच्या काठाला. लखवा उतरा जालाय भेटीला. लखवा उतरा जालाय भेटीला. बांगड्याची माळ
तुमच्या गावामध्ये आम्ही आमच्या देवीचा तुम्ही सन्मान केला
तुमच्या मनात असेल ती इच्छा पूर्ण होईल. ज्याने श्रद्धेनं आमच्या देवीची खळण आणणारं ओठी भरली त्यांना सदैव सुख समाधान मिळेल. हा दरवर्षाप्रमाणे आपण या गावामध्ये आलो. हो लोकांनी आमच्या देवीचा खूप सन्मान केला, हा मान राखला. हा पण काही लोकांची परस्थळ आहे. परस्थळ हो, हा त्यांच्या प्रपंचामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहे. हा आतापर्यंत आमची देवी प्रत्येकाला पावली, हो त्यांच्या संसारातील प्रश्न दूर केले, नक्कीच. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली. आज असे एक दोन भक्त आहेत, हा. त्यांची देवीजवळ पडस्थळ आहे. त्या पुढीमध्ये संचार ठीक होणार. आहे देवीला हाक दे. हा? हो. आहे आशीर्वाद. नक्कीच नक्कीच त्याला योगायोग आहे. पण तो मला विसरला. होय मला विसरला तो. त्याने नवस बोलला होता, नवसाची परतफेड केली नाही. हो या देवीची नवसाची परतफेड केली नाही. त्याला म्हणावं देवीचं दर्शन घे, परतफेड. देवीचा चमत्कार सगळ्यापेक्षा चमत्कार करून दाखव. तुझा भक्त असून विसरला असेल ओटी भरायला, ते त्याला सांगेल. तिथे दुसरा एक परस्पर आहे, तो सुद्धा तुझाच भक्त. कोण? बरं पण त्याच्या घरामध्ये देवी भांडणं होत आहे. नवरा बायकोचं पटत नाही. नवरा बायकोचं पटत नाही. अपशकुन मोठं आहे. अपशकुन आता त्याच्या जीवनात प्रकाश पडेल का? त्याच्या घरातली भांडणं मिळणार आहेत का? नाव फक्त तू काढलंस, तुझ्या मुखातून तू नाव काढलंस. अपशकुन अपशकुन का? जागेचा दोष त्याला म्हणावं जगा सोड. तुमचा माते
ज्या जागेवर तो सध्या आहे त्याच्या बाजूला ब्राह्मणाचं स्थळ आहे. तिथं काही चालत नाही. बायको त्याच्या संसारात भांडण करते म्हणून याला जास्त त्रास झालाय. जास्त त्रास करू नको, पण संसारासाठी नक्कीच कुणाला तरी शब्द दिला असेल तर तो पाळायला सांग आणि माझी खनानाने उठी भरायला सांग. त्याचा संसार सोडीत होईल. अजून आणि त्या ब्राह्मणी स्थळात काही नियम न आहे का? तो तिथे गेला राहायला गेला, पण तिथं काही ठेवलं नाही. तिथं गोडतोंड केलं नाही. प्रथमतः तिथं गोडतोंड करायला हवं होतं. आता करायला सांग, नंतर माझ्याजवळ यायला सांग. बघ सारं काही ठीक करून दे. अजून कुणाचा काय प्रश्न? वरिष्ठ तू फक्त एवढंच करायचं, जास्त जीवाला त्रास करून घेऊ नको. हा